आता धर्मरक्षक म्हणून तुम्ही मला पुरस्कार देण्यामुळं माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. माझं काम आणखी विस्तारून करण्याची आवश्यकता आहे. आणि काही काही लोकांना वाटतं की अरे बाबा हे काहीतरी हिंदू मुस्लिम दंगल करायच्या दृष्टिकोनातून बोलतात का, त्यांना काय घडलंय असं, म्हणजे लांबून बघणारी लोक, परंतु ते कधी मुळात जात नाही, ते कधी खोलात जात नाही. हिंदू समाजाचा असा स्वभावच नाही की आपण कुणावरती तरी आक्रमण करावं, आपण कुठंतरी अतिक्रमण करावं, असा त्याचा मूळचा स्वभाव नाही. बाबरापासून ते बाबर असतील, खिलजी असतील, तुगलक असतील, लोधी असतील, तिथून औरंगजेबापर्यंत ते अनेक वेळा आक्रमणं त्यांनी भारतावरती केली. हिंदू समाजाच्या अस्मितेवरती आक्रमणं केली. मंदिरांची तोडफोड करणं, मूर्त्यांची तोडफोड करणं हे कशासाठी करत होते? कारण समाजामधल्या भावना अशा तयार झाल्या पाहिजे की अरे बाबा आपलं काही खरं नाही, आपल्या मंदिरावरतीच घाला घालताय, आपण मंदिरं वाचवू शकत नाही, आपली तीर्थक्षेत्र आपण वाचवू शकत नाही, आपली श्रद्धास्थान आपण वाचवू शकत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं खच्चीकरण झालं पाहिजे की जी त्यांची पद्धत होती. आज मोगल नाही, परंतु मोगल प्रवृत्तीची लोक आज पण आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना खेचून काढणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या मागे खेचला पाहिजे. आपल्यामध्ये राहून पण लोक असे बोलतात अरे कुठं काय असतं सर्व धर्म समभाव, ठीक आहे. अरे मग हिंदूंचं धर्मांतर तुम्ही का करताय? सर्व धर्म समभाव तुम्ही म्हणताय, मग हिंदूच्या लोकांना तुम्ही जोर जबरदस्ती का करताय की तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे? त्याला अभिषेक का दाखवताय? चमत्कार आम्ही करतोय, आमचा देव चमत्कार करतोय, तुमच्या देवाला आम्ही शिवाय दिल्या तर तुमचा देव आम्हाला काय कशासाठी? कुठल्याही धर्माचा अपमान करणं, त्याच्याविषयी आकाश बाळगणं ही आपली भूमिका नाही. परंतु जो तो उठतोय तो या सगळ्या विषयामध्ये हिंदूंचे किंवा धर्माचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतोय. तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि मला लोक आता सगळी बोलतात, जेव्हा या ख्रिश्चन लोकांनी माझ्या विरोधामध्ये राज्यभर मोर्चे काढले आणि त्याची मागणी एकच आहे की गोपीचंद पडळकरची आमदारकी केली पाहिजे. आता मला काल परवा नोटीस पण आली मुंबई हायकोर्टाची की गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करा, किंवा असं बोललाय, तसं बोललाय, अमुक बोललाय, तमुक बोललाय. आणि मी बोललो का? कशासाठी बोललो? तुम्ही आज गाववाड्यामध्ये कशासाठी जाताय? काय काम आहे तुमचं? तुमच्या सेवा भाव तुम्ही पुढं करून आम्ही दवाखान्याची मदत करतो म्हणून, तुम्हाला काहीतरी धान्य देतो म्हणून तुम्ही घराकडे येता, लोकांच्याकडे येता, पण तुमचा हेतू स्वच्छ नाही ना, तुमचा हेतू चुकीचा आहे. या हेतूला आम्ही विरोध करतोय आणि इथून पुढं पण आम्ही करत राहणार. आमची आमदारकी घाऊ, आमची आमदारकी घाऊ, त्याच्याशी मला काही देणं घेत आहे. आम्ही काय केलं? आमदार होतो का? आम्ही काय आमदार नव्हतो. आज आम्हाला पार्टीने संधी दिली, लोकांनी आम्हाला